CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी आणि आर्थिक हितसंबंधांसाठी सहकार क्षेत्राचा वापर केला असून त्यांच्या कारभारामुळे अनेक सहकारी संस्था अडचणीत आल्या, असा गंभीर आरोप शेतकरी नेते समाधान कणखर यांनी पत्रकार परिषदेत केला। राहुल बोंद्रे यांच्या फेसबुक लाईव्हनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कणखर यांनी बोंद्रे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली। कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी उभारलेल्या सहकारी संस्थांची वाटचाल राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली खालावल्याचा आरोप त्यांनी केला। यावेळी त्यांनी अनुराभा साखर कारखाना, मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणी, गंगोत्री दूध संकलन संस्था तसेच इतर सहकारी संस्थांचा उल्लेख करत या संस्थांची आजची अवस्था शेतकरी आणि सभासदांसाठी चिंतेचा विषय असल्याचे सांगितले। सहकार हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असताना त्याचे राजकारणासाठी झालेले नुकसान भरून न निघणारे असल्याचेही त्यांनी नमूद केले। राहुल बोंद्रे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्वतःवरील आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला असला तरी जनतेसमोर सत्य मांडणी आवश्यक असल्याचे कणखर म्हणाले। सहकार क्षेत्रातील गैरव्यवहार आणि संस्थांच्या अधोगतीबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली। पत्रकार परिषदेत उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही राहुल बोंद्रे यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत शेतकरी व सभासदांच्या हितासाठी सत्य बाहेर येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले। बँकेचे 10,64,000 थकीत असताना ज्या बँकेचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी शासनाची दिशाभूल करून कर्जमाफीच्या नावावर 2,35 लाख रुपयाचा लाभ घेतला। त्यामध्ये काही सोन्याचे शेतकरी होते, काही केळूचे शेतकरी होते, काही घोसापोटचे शेतकरी होते। त्या शेतकऱ्यांच्या नावावर 2,25 लाख एवढा शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा बँकेत अनुराधा बँकेत जमा केला आणि केवळ फक्त 10,64,000 कोणती शासनातून घेतली 2,35 लाख ही पैसे सुद्धा राहुल बोंद्रे यांनी शासनाचे जमा करावे अशी सुद्धा विनंती या अनुषंगाने करतो। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।